मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहान तांडा इथून आलेली आहे. हे आमचे विद्यार्थी आहेत. आम्हाला तुमच्या रोपवाटिकेविषयी जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही तुमच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. आपण कोण? नमस्कार, मी सागर बनसोड, अंकुर रोपवाटिकाचा प्रतिनिधी आहे. अंकुर रोपवाटिका ही माननीय श्री तेजराव बारगळ यांनी 2010 साली स्थापना केलेली आहे. 2010 पासून अंकुर रोपवाटिका ही शेतकऱ्यांना योग्य क्वालिटीची रोपं पुरवत आहे. 2010 पासून तर आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीची रोपं अंकुर रोपवाटिकाच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही तुमच्या रोपवाटिकात कोणकोणते रोपे लावतात? आमच्या रोपवाटिकामध्ये साधारणतः पूर्ण भाजीपाल्याचे रोपं घेतले जातात. त्यामध्ये मुख्यतः टोमॅटो, मिरची, टरबूज, खरबूज, कोबी, पत्ताकोबी अशा प्रकारचे सर्व भाजीपाला व इतर भाजीपाला यामध्ये रोपं पिकवलं जातात. थँक्यू. तुम्ही कशी लागवड करता? हां, तर सर्वप्रथम शेतकरी आम्हाला ऑर्डर देतात. त्यामध्ये कोणत्या सीझनमध्ये कोणतं सीड चालतं समजा ती माहिती आम्ही शेतकऱ्यांना देतो. त्या कंपनीत आता आपण उदाहरणार्थ म्हणून मल्टीनॅशनल कंपन्यांचे आम्ही सीड परचेस करतो. त्यामध्ये सिंजंटा असेल, BSF असेल, ते सीड घेऊन आम्ही त्याची बिजवण करतो, सोईंग करतो. सोईंग केल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या कालावधीमधले रोपं झाले की आम्ही शेतकऱ्यांना पुरवतो. थँक्यू. तुम्ही ट्रेमध्ये बी कसे टाकतात? ओके, ट्रेमध्ये बी आम्ही पूर्वी जेव्हा नर्सरी चालू केली त्यावेळेला महिलांच्या साहाय्याने आम्ही ट्रेमध्ये रोपं बी टाकायचो. तर त्यानंतर आम्ही 2015मध्ये सीड सोईंग मशीन घेतलं. ते सीड सोईंग मशीनद्वारे आम्ही ते ॲटोमाइज मशीन आहे. ते प्रत्येक ट्रेमध्ये जे आहे असे एक बी फिल करतं समजा. प्रत्येक ट्रेमध्ये एक बी ते मशीनद्वारे आता फिल केलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी त्या मशीनच्या साहाय्याने आम्हाला 30 लेडीजचं काम ते मशीन एकटं करतं समजा. थँक्यू. तुम्ही रोपांना पाणी कसे देतात? रोपांना पाणी आम्ही हे बघा, आता आपण बघू शकतो इथं शावर्स आहे. ते शावरने आम्ही रोपांना पाणी देतो. तर ते कालावधी त्याचा ठरलेला असतो. समरचे उन्हाळ्याचे दिवस असले तर 2 ते 3 वेळा पाणी द्यावं लागतं. बाकी इतर याच्यामध्ये रोपांचं किंवा कंडिशन बघून गरजेनुसार पाणी देतो. रोपाची काळजी कशी घेता? रोपाची काळजी जर म्हटलं तर रोपाची काळजी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. रोपाच्या काळजीवरच रोपाची गुणवत्ता ही डिपेंड असते, समजा अवलंबून आहे. तर पहिल्या बियाणं टाकण्याच्या दिवसापासून तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाईपर्यंत प्रत्येक दिवस हा रोपाच्या काळजीचा असतो. त्यामध्ये मग बियाणं टाकताना आम्ही ज्या शेतकऱ्यांनी ज्या व्हरायटीची आम्हाला ऑर्डर दिलेली आहे त्या व्हरायटीचं रोप म्हणजे बियाणं आम्ही टाकले की त्याची काळजी घेतो. त्यानंतर प्रत्येक ट्रेला आम्ही असे स्टिकर लावतो व्हरायटीचे की या कंपनीची या व्हरायटीचंच बियाणं त्या शेतकऱ्याला जातं आहे का, ती एक आम्ही काळजी घेतो. त्यानंतर क्रॉप वाईज समजा टोमॅटो असेल तर 4 ते 5 दिवस त्याची भट्टी लावून ठेवावी लागते जर्मिनेशन चेंबरमध्ये त्याला स्प्राउट आले की मग ते आपल्याला स्प्रेडिंगला इकडं आणावं लागतं समजा ग्रोईंग युनिटला. तर ते क्रॉप वाईज आम्ही मेंटेन करतो. जसं मिरचीला 5 ते 6 दिवस लागणार, टोमॅटोला 4 दिवस लागणार, त्या पद्धतीने इकडे. त्यानंतर ग्रोविंगला ट्रे आल्यानंतर मग त्याला फर्टिगेशन असेल, वॉटरिंग शावरिंग असेल, पाण्याचं नियोजन असेल, हे वेळोवेळी आम्ही नियोजित केलेलं आहे. त्यासाठी प्रत्येक युनिट वाईज सुपरवायझर पण नेमलेले आहे. सुपरवायझर सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट आम्हाला देत असतात समजा. तर त्यानुसार आम्ही मॅनेजमेंट सगळं करतो. थँक्यू. जास्त पाऊस पडला तर तुम्ही रोपाची काळजी कशी घेता? हो, पाऊस पडला की एकतर आता हे आपण जे बघतो ते पूर्णवरून पेपर आहे. या पेपरच्या मध्ये पाऊस येत नाही. जर शेडनेट असलं तर त्याला आम्ही एक दुसरी उपाययोजना केलेली आहे की त्याला मध्ये असे टनेल केलेले आहे. ते टनेलच्यावरून पेपर लावलेला आहे. जेव्हा पाऊस येतो त्यावेळेला आम्ही टनेल खाली करतो जेणेकरून पावसाचं पूर्णपणे रोपांना लागणार नाही. ही काळजी आम्ही घेतो शेडनेटमध्ये. आणि पॉली हाऊस असलं तर वरूनच पेपर असल्यामुळे ते पाणी वरतूनच निघून जातं. रोपांची विक्री कशी होते? रोपांच्या विक्रीबद्दल जर म्हणायचं झालं तर आता बऱ्यापैकी 15 वर्षापासून नर्सरी चालू आहे. शेतकऱ्यांचं नेटवर्क वाढलेलं आहे. तर सुरुवातीला शेतकरी काय असतं, सीझन वाईज असतं. समजा टोमॅटोचं कोणाला रोपं पाहिजे असले ते ऑर्डर देतात. ऑर्डर झाली की आम्ही त्यांना ऑर्डरनंतर 20 ते 25 दिवसामध्ये रोपं तयार करून देतो. ज्यांना कदाचित डायरेक्ट टायमावर पण लागत असले रोपं तर आम्ही शिल्लकमध्ये पण रोपं ठेवतो समजा, जेणेकरून शेतकऱ्यांना ज्या दिवशी रोपं पाहिजे असले
त्या दिवशी पण 4 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये रोपं मिळतात समजा. रोपांमध्ये माती आहे काय आहे? नाही, ही माती नाही आहे. हे बघा, हे आहे कोकोपीट आहे. ही कोकोपीट, हे कोकोपीट आपण मोस्टली बँगलोर, कर्नाटक त्या एरियातनं मागवतो. ही माती नसून हे कोकोपीट आहे. हे नारळ जे असतं ना आपलं, तर नारळाचं पूर्ण साल जो वरच्या शेंड्या वगैरे म्हणतो आपण, ती चुरा करून त्याचा बनवलेला भुसा आहे. त्यासाठी कोकोपीटच का वापरता? रोपांसाठी कोकोपीट वापरण्याचं कारण असं की जे आपण ग्रो करतोय रोपं, त्याची ट्रेची जी कॅव्हिटी आहे ती छोटी आहे. तर त्या कॅव्हिटीमध्ये एरेशन म्हणजे हवा पास होण्यासाठी जे माती आणि कोकोपीटचा फरक असा आहे की माती हा घट्ट पकडून घेते, चिखलचा असा गोळा होतो, आणि कोकोपीट हे स्पंज असतं समजा, त्याच्यामधून पाणी हवा ही खेळती राहते. समजा पाणी मारला आपण जेवढं पाहिजे तेवढं रोपांना घेतं, बाकीचं पाणी खाली नितरून येतं समजा. त्यामुळे मग कोकोपीटच यूज करतात. थँक्यू. थँक्यू.